नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आषाढ महिना म्हणलं की घराघरामध्ये बरेचसे तऱ्हेचे पदार्थ म्हणजे गोडाचे पदार्थ केले जातात. परंतु त्यातली त्या सातारा जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा घरामध्ये आषाढामध्ये सजुरी केली जाते. त्यासाठी सारण तयार करावं लागणार आहे. त्यासाठी इथे मी 1 वाटी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत. हे तांदूळ एका पातेल्यामध्ये काढून घेऊया. इथे तुम्ही रेशनच्या तांदळाव्यतिरिक्त इतर कुठलेही इंद्रायणी तांदूळ सोडून कुठलेही तांदूळ वापरले तरी चालू शकतात. तरी तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. आपल्याला तांदूळ सुकत ठेवायचे आहे. त्यासाठी इथे मी कॉटनचं कापड अंथरलेलं आहे. यावरती तांदूळ पातळ असे अंथरून घेऊया. आपल्याला हे तांदूळ उन्हामध्ये अजिबातही सुकवायचे नाहीत. परंतु जर तुम्हाला गडबड असेल तर तुम्ही फॅनच्या हवेखाली सुकवून घेऊ शकता. मला यासाठी इथे मी एक जाडबुडाची कढई गॅसवरती तापत ठेवलेली आहे. एकदम मंद आचेवरती हे तांदूळ चांगले भाजून घेऊया. आपल्याला हे तांदूळ खूप जास्त करपवायचे नाही, तसेच ते कच्चेही ठेवायचे नाही. लक्षात असू द्या, इथे आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे. कुठेही मोठी किंवा मध्यम ठेवायची नाही. हे तांदूळ एखाद्या कापडावरती काढून पूर्णपणे थंड होऊ देण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात. वाट्यांमध्ये पीठ घेतलेलं आहे, तर 2 गच्च वाट्या इथे पिठाच्या भरलेल्या आहेत. दाळचं पीठ होतं तेवढाच आपल्याला गुळही लागणार आहे. तर इथे मी 2 वाट्या बारीक चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे. त्या भांड्यामध्ये काढून घेऊया. ज्या वाटीने गुळ घेतलेला होता त्याच वाटीने इथे अर्धी वाटी पाणी या गुळामध्ये घालून घेऊया. खूप करून हे गुळाचं पाणी पूर्णपणे थंड झाल्यानंतरच गाळणीने घालून घेऊया. तर थोडं पाण्याचा वापर करून या पिठामध्ये हे गुळाचं पाणी मिक्स करून घेऊया. एकसाथ आपल्याला आहे. आता आपल्याला हे मिश्रण जवळपास एका रात्रीसाठी म्हणजे 10 ते 12 तासांसाठी असंच भिजत ठेवायचं आहे. सजुरीचं सारण तर तयार झालेलं आहे. आता आपल्याला सजुरीच्या आवरणासाठी कणिक मळून घ्यावी लागणार आहे. त्यासाठी इथे मी एका ताटामध्ये 1 वाटी मैदा व 1 वाटी बारीक रवा, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे. आता हे सर्व पदार्थ चांगले मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मोहन म्हणून ज्या वाटीने आपण मैदा व बारीक रवा घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी कडकडीत तेलाचं मोहन यामध्ये घालून घ्यायचं आहे. यामध्ये निम्मच मोहन मी वापरणार आहे. गरज पडलेली तर अजून एक्स्ट्राचं तेल आहे. तर इथे मला पाववाटी मोहन लागलेला आहे. तर 2 वाट्या थोडीशी सैलसर अशी कणिक मळून घेऊया. आपल्या सवयी लागतो म्हणून कमीत कमी 2 तास तरी आपल्याला ही कणिक भिजवत ठेवावी लागणार आहे. कणिकेला आल्या घेऊयात. सजुरी लाटण्यासाठी थोड्याशा मैद्याचाही इथे आपल्याला वापर करावा लागणार आहे. तर या कणकेतील थोडासा गोळा म्हणजे या सारणाच्या गोळ्यापेक्षा थोडासा मोठा गोळा आपल्याला तोडून घ्यायचा आहे व यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे. वाटीचा एक आकार या कणकेच्या गोळ्याला देऊन घ्यायचा आहे व यामध्ये सारण भरून एक्स्ट्राची जी कणिक असते ती काढून घ्यायची आहे व याचं तोंड चांगलं दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून सारण म्हणजे अजिबातही सजुरीच्या बाहेर येणार नाही किंवा सजुरी फुटणार नाही. अशा प्रकारे फक्त 7 गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता सजुरी लाटून घेऊया. आपल्याला ही सजुरी एकदम मध्यभागी लाटता कडेकडेने लाटून घ्यायची आहे. फक्त याचे काठ सडकायचे आहेत. खूप जास्त पातळही करायची नाही, खूप जास्त जाडही ठेवायची नाही. इथे आपण सजुरीसाठी कणिक छान मळलेली आहे. तसेच सारणही मस्त तयार झालेलं असल्यामुळे सजुरी लाटायला अजिबातही अवघड जात नाही. मस्त अशी सजुरी तयार झालेली आहे. सारणही अगदी सगळीकडे चांगलं पसरलेलं आहे. अशा प्रकारे गरम करायचं नाही, तसेच ते एकदम कोमटही करायचं नाही. त्यामध्ये एक सजुरी सोडून घेऊया. अर्धा मिनिट झाल्यानंतर सजुरी उलटून घेऊया. सजुरी उलटवायची आपल्याला अजिबातही गडबड करायची नाही. मध्यम आचेवरती सजुऱ्या तळून घेऊया. एकदम लो फ्लेमवर. अशा प्रकारे इथे आपण सर्व सजुऱ्या तळून घेतलेल्या आहेत.